तर बघा, आज आपण STI प्री 2015 राज्यशास्त्र या विषयाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. हे पार्ट 1 लेक्चर असेल आणि आपण डिटेल अनालिसिस करतो. अगोदरचे लेक्चर हे तुम्ही पाहू शकता. तर बघा आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? ए ऑप्शन मूलभूत अधिकार समिती, बी अल्पसंख्याक उपसमिती, सी सल्लागार समिती, डी राज्य समिती. एक पर्याय आहे फक्त ए बी सी, दोन पर्याय आहे फक्त बी सी डी, तीन पर्याय आहे फक्त ए बी डी, चार पर्याय आहे फक्त ए सी डी. आता बघा, याचं योग्य उत्तर आहे बघा एक, फक्त ए बी सी. कारण का बघा, राज्य समिती यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर हे सदस्य म्हणून नव्हते. त्यामुळे जिथे जिथे राज्य समिती आहे तो ऑप्शन इलिमिनेट करा. डी ऑप्शन गेला. फक्त एकच राहतो, तो म्हणजे ए बी सी, मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती. या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर हे सदस्य होते आणि मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी याचे ते चेअरमन होते. तर आपण थोडं डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील समितीचे सदस्य होते: सल्लागार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत अधिकार उपसमिती आणि संघ घटना समिती. या चार समितीचे सदस्य डॉक्टर B.R. आंबेडकर होते, लक्षात ठेवा. अजून काय बघा, संविधान निर्मिती कशी झाली आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिटेल अनालिसिस केले, तो तुम्ही पाहू शकता. PSI 2013 आणि 14च्या लेक्चरमध्ये संविधान निर्मितीसाठी 11 सेशन झाले होते किंवा त्यालाच बैठका म्हणतात. पहिले अधिवेशन हे 9 ते 23 डिसेंबर 1946 ला झाले. 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला झाले. घटना समिती अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, उपाध्यक्ष S.A. मुखर्जी आणि सल्लागार B.N. राव होते. तर बघा, घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या. त्यामध्ये 8 मेजर समित्या आहेत, त्या आपण पुढे बघूच मराठीमध्ये. त्यामध्ये काय बघा, 3 समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत, 2 समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत, 2 समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहेत आणि 1 समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. अशा 3 आणि 2, 5 आणि 2, 7 अशा 8 मेजर कमिटी आहेत, त्या आपण डिटेल बघूच. तोपर्यंत बघा, मसुदा समिती व्हेरी इम्पॉर्टंट कमिटी होती. त्याचे 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य, 7 मेंबर होते. त्याचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते. आपण त्याचे सदस्य पुढे बघू. मसुदा समितीला 141 दिवसात संविधानाचा मसुदा तयार करायला लागला होता. आणि घटना समितीचे कामकाज, टोटल घटना समितीचे कामकाज हे 1082 दिवस, म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. तर बघा, मसुदा समिती एक महत्वाची कमिटी होती, ड्राफ्टिंग कमिटी. डॉक्टर B.R. आंबेडकर ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यामध्ये सदस्य बघा, L. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K. मुन्शी, ज्यांनी प्रियांबलला होरोस्कोप जन्मकुंडली असं म्हटले, ते K. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव, B.L. मित्तल यांचे आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी N. माधवराव आले होते. टी.टी. कृष्णमाचारी हे D.P. खैतान यांची डेथ झाल्यामुळे, मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या जागी T.T. कृष्णमाचारी आले. असे हे 6 मेंबर आहेत, महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. तसेच हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे दिवाण होते, राजा हरिसिंगचे दिवाण होते. त्यांनी आर्टिकल 370 जे स्क्रॅप केले त्याचा मसुदा N. गोपालस्वामी अय्यंगार यांनी तयार केला होता, लक्षात ठेवा. हे 6 मेंबर फार महत्वाचे आहेत. डॉक्टर B.R. आंबेडकर चेअरमन, N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव आणि T.T. कृष्णमाचारी. तर बघा, आत्ताच बघितलं आपण B.R. आंबेडकर कुठं कुठं मेंबर होते. तर मूलभूत अधिकार उपसमिती ज्याचे अध्यक्ष J.B. कृपलानी होते, अल्पसंख्याक उपसमिती ज्याचे अध्यक्ष H.C. मुखर्जी होते, सल्लागार समिती आणि संघ घटना समिती ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. आपण डिटेल बघूया. बघा, B.R. आंबेडकर वेस्ट बंगालमधून निवडून आले होते खासदार म्हणून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये. त्यांच्यासाठी जोगेंद्रनाथ मंडल यांनी बंगालमधून सीट खाली केली होती डॉक्टर B.R. आंबेडकरांसाठी. तर बघा, मुख्य समित्या कुठल्या होत्या घटना समितीच्या: संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, संघराज्य राजघटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय राजघटना समिती सरदार पटेल, मसुदा समिती डॉक्टर B.R. आंबेडकर, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. आता बघा, या समितीमध्ये काही उपसमित्या होत्या, त्या आपण एकदा घेऊया.
ज्या फंडामेंटल राईटच्या मेन समितीमध्ये उपसमित्या, त्यामध्ये मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी, ईशान्य सीमा, आदिवासी क्षेत्र आणि आसामची अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याची उपसमिती गोपीनाथ बारडोली, आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत न केलेली क्षेत्र या संदर्भित ए.व्ही. ठक्कर लक्षात ठेवा. कामकाज प्रक्रिया नियमन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थाने समिती संस्थानावर वाटाघाटी करण्याची समिती जवाहरलाल नेहरू आणि सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. तर बघा महत्वाचं काय लक्षात ठेवा, तर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर तसे यांच्याकडे कमिट्या कशा आहेत बघा आता. तर बघा मेजर समिती आहेत. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे 3 समित्या होत्या. आता हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे 3 समित्या, त्या कुठल्या होत्या बघा. संघ अधिकार समिती, संघ राज्यघटना समिती, राजाशी चर्चेसाठी समिती. लक्षात ठेवा, राजाशी चर्चेसाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. त्यामध्ये डाऊट होऊ नये की वल्लभभाई पटेल होते. तर राज्याशी चर्चेसाठी समितीचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते, त्यांच्याकडे 3 होत्या. तसेच व्हाईस प्रेसिडेंट वल्लभभाई पटेल यांच्याकडे सुद्धा 3 कमिट्या होत्या. यांच्याकडे सुद्धा 2 कमिट्या होत्या. त्या 2 कमिट्या कुठल्या होत्या बघा. प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल, मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आदिवासी अशा रिलेटेड ही समिती होती. मूलभूत अधिकार मेन समिती बरं का, उपसमिती नाही. मूलभूत अधिकार समिती त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते आणि मूलभूत अधिकारच्या रिलेटेड उपसमिती होती त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. तसेच राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुद्धा 2 कमिट्या होत्या. कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टिअरिंग कमिटी म्हणतात त्याला, अशा 2 समित्या राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होत्या. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती होती, ड्राफ्टिंग कमिटी होती, एक इम्पॉर्टंट कमिटी होती. अशा लक्षात ठेवा, अशा 8 कमिट्या मेजर कमिट्या आहेत. त्या 3 जवाहरलाल नेहरूकडे, 2 वल्लभभाई पटेलकडे, 2 राजेंद्र प्रसाद यांच्याकडे आणि 1 बाबासाहेब आंबेडकरांकडे. अशा टोटल 8 मेजर कमिट्या आहेत. लक्षात ठेवा, त्याचे अध्यक्ष महत्वाचे आहेत. आता बघा काही दुय्यम समित्या आहेत. आपण बघितलं टोटल 22 उपसमित्या होत्या, त्यामध्ये 8 मेजर समित्या होत्या. 8 मेजर त्या आपण लक्षात ठेवायचेच आहेत. पण काही उपसमित्या आहेत किंवा दुय्यम समित्या आहेत. दुय्यम समित्या आपल्याला कधी जोड्याला येऊ शकतात, त्यामुळे आपण घेऊया ते. तर बघा वित्त व कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अधिकार पदे समिती आलादी कृष्णस्वामी अय्यर, गृह समिती पी पटावी सीतामैया. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये JVP कमिटी आली होती, जवाहरलाल वल्लभभाई पटेल, लँग्वेज रिलेटेड होती. त्यानंतर जवाहरलाल वल्लभभाई पटेल आणि पटावी सीतामैया ही अशी कमिटी होती. लिंग्विस्टिक राज्यासाठी डिमांड असताना ते आपण डिटेल बघितलेलं आहे. ते पटावी सीतामैया लक्षात ठेवा. कामकाज क्रम समिती डॉक्टर के.एम. मुन्शी, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तसेच घटना समितीच्या कार्याविषयी समिती व मावळकर जे स्पीकर होते पहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समिती एस. वरदाचारी. लक्षात ठेवा, हे घटना समितीचे सदस्य नव्हते, एस. वरदाचारी. प्रांताच्या मुख्य आयुक्ताची समिती बी. पटावी सीतामैया. भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ञाची समिती नलिनी रंजन सरकार, या सुद्धा घटना समितीच्या सदस्य नव्हत्या. नलिनी रंजन सरकार सदस्य नव्हत्या. एम. वरदाचारी या सुद्धा सदस्य नव्हत्या, पण दुय्यम समितीमध्ये ते चेअरमन होत्या. भाषावर प्रांतासंबंधी समिती एस.के. धार, घटना समितीचे सदस्य नव्हते. एस.के. धार सुद्धा, एस.के. धार बद्दल आपण बघितलेल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती पंडित जवाहरलाल नेहरू. वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन आणि नागरिकत्वावरील एकदर्त समिती एस. वरदाचारी. अशा दुय्यम समित्या आहेत, जोड्या येऊ शकतंय, त्यामुळे ते पाहून घ्या एकदा. तर पुढील क्वेश्चन बघा आता. परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात? ए. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बी. वृत्तपत्र स्वातंत्र्य, सी. मुक्त संचार स्वातंत्र्य, डी. जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण. पर्यायी उत्तरे: 1 ऑप्शन ए आणि बी, 2 केवळ सी, 3 ऑप्शन ए, बी, सी, डी
आणि 4 ऑप्शन ए बी सी. आता बघा याचं योग्य उत्तर काय बघा, तर आपण अंदाजही लावू शकतो किंवा प्रिन्सिपल ऑफ इलिमिनेशन लावू शकतो की बघा 44वी घटना दुरुस्ती झाली होती. 44वी घटना दुरुस्ती झाली 1978ला. आणि ह्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आले, आर्टिकल 20 आणि 21 हे आर्टिकल इमर्जन्सीच्या बाहेर केले की हे आर्टिकल कधीही लुप्त पावत नाही. कोणती इमर्जन्सी लावा, 20 व 21 आर्टिकल कधीही लुप्त होत नाहीत, त्यावर कुठलीही गदा येत नाही. तर बघा आता ही नॅशनल इमर्जन्सी आपण डिटेल बघूया. त्यामध्ये 2 प्रकार आहेत नॅशनल इमर्जन्सी म्हणजे आर्टिकल 358चा रेफरन्स न आणि 359 रेफरन्स न. ती आपण डिटेल बघूया. लक्षात ठेवा 358 न यूज केलेली इमर्जन्सी असेल ती आर्टिकल 19 साठी असते आणि 359 यूज केलेली आर्टिकल 32 साठी असते. ते आपण डिटेल बघूया. तात्पुरते बघा याचे योग्य उत्तर काय बघा, तर 20 आणि 21 आर्टिकल कधीही लुप्त पावत नाही कुठल्याही इमर्जन्सी वेळेस. म्हणजे हे 21 आर्टिकल आहे बघा, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजेच काय आर्टिकल 21 आहे ते कधीही जात नाही. त्यामुळे जिथे जिथे डी पर्याय तो कट झाला, हा ऑप्शन इलिमिनेट झाला. लक्षात ठेवा हे आर्टिकल 19च पार्ट आहे सगळा. तर यामध्ये याचं योग्य उत्तर आहे 17चं 4 ए बी सी, कारण ही 358 नुसार लावलेली इमर्जन्सी आहे. त्यामुळे आर्टिकल 19 जाते. 358 नुसार जर नॅशनल इमर्जन्सी लावली असेल तर आर्टिकल 19 जाते आणि 359 नुसार लावली असेल तर आर्टिकल 32 इन्फोर्समेंट ऑफ द अमेंडमेंट ही रोखली जाते. पण त्यामध्ये आर्टिकल 20 आणि 21 कधी लुप्त पावत नाही किंवा त्या आर्टिकलच्या इन्फोर्समेंटवर गदा येत नाही. लक्षात ठेवा. ते आपण डिटेल बघूया. इमर्जन्सी समरी आपण चेक करूया परत एकदा. आता बघा इमर्जन्सी प्रोव्हिजन एक आपण समरी परत एकदा ह्या चॅप्टरचे बघूया. पार्ट 17 लक्षात ठेवा, पार्ट 17 लँग्वेजच्या रिलेटेड आहे आणि पार्ट 18 इथं राहिला आहे. लक्षात ठेवा पार्ट 18 इमर्जन्सीच्या रिलेटेड आहे. लक्षात कसं ठेवू शकता, 17 नंतर खतरा, म्हणजे तुम्ही काहीतरी 17 म्हणजे लँग्वेज आहे, तर तुम्ही काहीतरी बोलला आणि इमर्जन्सी सारखी सिच्युएशन क्रिएट झाली तर 17 नंतर खतरा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. पार्ट 17 हा लँग्वेजच्या रिलेटेड आहे आणि पार्ट 18 हा इमर्जन्सीच्या रिलेटेड आहे. तर 17 नंतर खतरा लक्षात ठेवू शकता, म्हणजे लँग्वेज काहीतरी बोलला आणि इमर्जन्सी किंवा भांडणं झाली आणि इमर्जन्सीची कंडिशन तयार झाली असं लक्षात ठेवा. तर पार्ट 18 इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे. आर्टिकल 352 ते 360 लक्षात ठेवा. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असते टोटल प्रोव्हिजन. हे आपल्या घटनेचं युनिटरी फीचर आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन म्हणजे युनिटरी फीचर आहे. लक्षात ठेवा इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये एक युनिक ट्रान्सफॉर्मेशन होते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आपले कॉन्स्टिट्यूशन जनरली सामान्यतः फेडरल आहे, पण इमर्जन्सी कंडिशन आली की ते युनिटरीमध्ये कन्वर्ट होते. असं एक विदाउट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल कॉन्स्टिट्यूशनल घटना दुरुस्ती न करता हे युनिक ट्रान्सफॉर्मेशन होते, हे लक्षात ठेवा. तर बघा इमर्जन्सी प्रोव्हिजन कशा आल्या, तर गव्हर्नमेंट ऑफ ऍक्ट 1935 द्वारे आल्या. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 द्वारे अजून काय आलं तर आपण रेफरन्सनं ते बी चेक करूया. फेडरल स्कीम, ऑफिस ऑफ गव्हर्नर, ज्युडिशरी, पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 न आलेले आहेत. तसेच वेमर कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी यांच्याकडून आपण काय केलंय, सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी. तर फंडामेंटल राईट्सचं स्थगिती हे आपण वेमर कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहे. लक्षात ठेवा हे प्रोव्हिजन आपण घेतलेले आहे त्यांच्याकडून. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघा 3 प्रकारच्या इमर्जन्सी आहेत जनरली. ते आपण चार्टद्वारे बघूया. बघा त्यामध्ये बघा नॅशनल इमर्जन्सी आहे. नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352 नुसार आहे. त्यामध्ये एक्सटर्नल इमर्जन्सी, इंटरनल इमर्जन्सी. एक्सटर्नल इमर्जन्सी वॉर, एक्सटर्नल ॲग्रिगेशन या ग्राउंडवर लावली जाते. तर इंटरनल इमर्जन्सी आर्मर रिबेलियनवर लावली जाते. आता बघा याबद्दल भरपूर डिटेल आहे, पण आपण थोडं चार्टद्वारे परत एकदा बघूया इमेज. तात्पुरते बघा आतापर्यंत नॅशनल इमर्जन्सी 352 आर्टिकलनुसार 3 वेळा लावलेली आहे. एक म्हणजे 1962ला चायनीज वॉर झालं होतं, त्यामध्ये आपली हार झाली होती. 1971ला बांगलादेश वॉर टाइम पाकिस्ताननं आपल्यावर अटॅक केला होता. आणि ह्या 2 गोष्टी ह्या एक्सटर्नल इमर्जन्सी आहेत. तो त्या एक्सटर्नल ॲग्रिगेशन ह्या ग्राउंडवर लावल्या होत्या. आणि कॉन्ट्रोवर्शियल इंटरनल इमर्जन्सी लक्षात ठेवा, ते म्हणजे इंदिरा गांधी यांनी सत्तेच्या हव्यासापोटी स्वतःचे पॉलिटिकल सर्वायवल, स्वतःची प्राईम मिनिस्टर पोझिशन राखण्यासाठी एक सेल्फिश मोटिव्हने 1975ची इंटरनल डिस्टर्बन्सेस ह्या कॉन्ट्रोवर्शियल ग्राउंडवर इमर्जन्सी लावली होती.
आणि ती आपल्या डेमोक्रेसीमधली ब्लॅक स्पॉट आहे, लक्षात ठेवा. इंटरनल डिस्टर्बन्स ह्या कॉन्ट्रोवर्शियल ग्राउंडवर लावला होता. त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती 1978ने शांतिभूषण त्यावेळेस लॉ मिनिस्टर होते, मोरारजी देसाई हे प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी इंटरनल डिस्टर्बन्स हा वर्ड्स काढून आर्मर रिबिलियन टाकला 44वी घटना दुरुस्ती 1978ने. आपण ते बघूया. आता तात्पुरते बघा, अशा प्रकारे आपण 3 वेळा नॅशनल इमर्जन्सी लावली. त्यानंतर प्रेसिडेंट रूल, स्टेट इमर्जन्सी, कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी. हे राष्ट्रपती राजवट कॉन्ट्रोवर्शियल आहे. आता बघा, आपल्याकडे सगळ्यात मिसयूज कुठल्या आर्टिकलचा झाला आहे तर आर्टिकल 356चा. आंबेडकरांनी आर्टिकल 356ला एक डेड लेटर आणि लास्ट रिसॉर्ट शेवटचा पर्याय म्हणून यूज करायचं होतं, पण आपल्या पॉलिटिकल लिडरनी त्याचा सगळ्यात जास्त मिसयूज केला आहे आणि त्याचं रिडिंग सुद्धा मिसरिडिंग केले. शेवटचा पर्याय हे पहिला पर्याय ठेवला आणि आर्टिकल 356चा यूज कॉन्स्टिट्युशनल इम्प्रॉपर्टी किंवा कॉन्स्टिट्युशनलवर गदा आणण्यासाठी किंवा कॉन्स्टिट्युशनची हत्या करण्यासाठी भरपूर वेळा यूज करण्यात आलेला आहे. बघा, आता प्रेसिडेंट रूल 2 कारण आहेत बघा. फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन स्टेट हे आर्टिकल 356 नुसार आहे. आता कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली असं स्टेटमध्ये तर आर्टिकल 356चा यूज केला जातो. फेल्युअर टू कॉम्प्लीट डायरेक्शन ऑफ सेंटर आर्टिकल 365. जर सेंट्रलने एखाद्या स्टेटला सांगितलं तुम्ही ही गोष्ट करा, ती सेंटरची गोष्ट स्टेटने ऐकली नाही तर 365 नुसार इमर्जन्सी लावली जाते. पण मेजॉरिटी 98% आर्टिकल 356च्या यूज करून प्रेसिडेंट रूल लावलेला आहे, लक्षात ठेवा. आता बघा, फर्स्ट इन पंजाबमध्ये लावला होता हा 1951ला. आतापर्यंत छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या 2 राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लावला नाही, हे लक्षात ठेवा. बाकी सर्रास एका राज्यामध्ये भरपूर वेळा लावलेला आहे. आता ही जुना डाटा आहे, पण लक्षात ठेवा मणिपूरमध्ये 10 वेळा प्रेसिडेंट रूल लावलेला आहे सगळ्यात जास्त. त्यानंतर यूपीमध्ये 9 वेळा आणि पंजाबमध्ये 8 वेळा. हे लक्षात ठेवू शकता तुम्ही रेफरन्ससाठी किंवा काही ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी. तसेच आर्टिकल 360 नुसार फायनान्शियल इमर्जन्सी आहे, ते आपण डिटेल परत बघूया. आतापर्यंत एकदाही आपण फायनान्शियल इमर्जन्सी लावलेली नाही. आपल्यावर तशी वेळ आली होती 1990च्या वेळेस, पण त्यावेळेस आपण इमर्जन्सी लावली नाही. आता बघा, आपण क्वेश्चनच्या रेफरन्सनुसार काय आन्सर देऊया. आता बघा, नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352 नुसार लावली जाते. त्यामध्ये एक सब पार्ट आहेत, एक म्हणजे त्याच्या 358चा यूज केला किंवा 359चा ह्या आर्टिकलचा यूज केला. आता बघा, जर नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 358 नुसार लावली तर काय होतं बघा, सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स गॅरंटीड बाय आर्टिकल 19. तर नॅशनल इमर्जन्सी आहे 358चा यूज केला असेल तर फंडामेंटल राईट्स जे आर्टिकल 19 मध्ये आहेत ते सस्पेन्शन होते, तर ॲटोमॅटिकली होते. लक्षात ठेवा, हे 6 फंडामेंटल राईट्स आहेत आर्टिकल 19 मध्ये, ते ॲटोमॅटिक सस्पेन्शन होते. स्पीच अँड एक्सप्रेशन, असेंब्ली, असोसिएशन, मूवमेंट, रेसिडन्स आणि प्रोफेशन हे ॲटोमॅटिकली सस्पेंड होते. आणि इमर्जन्सी खतम झाली तर ॲटोमॅटिकली रिवोक होते किंवा रिवाईव्ह होते हे आर्टिकल 19, लक्षात ठेवा. आता बघा, 44वी घटना दुरुस्तीने काय केलं 1978ला, नॅशनल इमर्जन्सी जी 352 नुसार लावली जाते ते वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रिगेशन ह्या ग्राउंडवरच लावता येईल आणि त्यासाठी आर्टिकल 358चा रेफरन्स करता येईल. आणि ही आर्टिकल 358 फक्त एक्सटर्नल इमर्जन्सीसाठीच आहे, म्हणजे वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रिगेशन ह्या दोनसाठीच आर्टिकल 19 लुप्त होईल किंवा सस्पेंड होईल. आर्मर रिबिलियन जे इंटरनल इमर्जन्सीचा प्रोव्हिजन आहे, इंटरनल इमर्जन्सी, ते याला लागू होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल इमर्जन्सी लावली असेल जी वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रिगेशन युद्ध परकीय आक्रमण आणि युद्ध या 2 ग्राउंडनुसार जर एक्सटर्नल इमर्जन्सी लावली जाते, ती लावली असेलच आर्टिकल 358 नुसार आर्टिकल 19 सस्पेंड होते असं आर्टिकल सांगते, लक्षात ठेवा. आता आर्टिकल 359 काय सांगते बघा. आता बघा, थोडक्यात सांगायचं तर आर्टिकल 358चा यूज करून जर नॅशनल इमर्जन्सी लावली असेल जी एक्सटर्नल इमर्जन्सीच असते, त्यानुसार आर्टिकल 19 जाते, सस्पेंड होते, एवढंच सांगितले. आणि ऑप्शनमध्ये तेच होतं, आर्टिकल 19च्या रिलेटेड जे ऑप्शन होते ते त्यामध्ये येतात. राईट टू लाईफ आर्टिकल 20 आणि 21 हे कुठल्याही इमर्जन्सी वेळेस लुप्त होत नाही. हे 44वी घटना दुरुस्ती 1978 केलेले प्रयोजन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आर्टिकल 20 आणि 21 कुठल्याही इमर्जन्सी वेळेस त्याचं सस्पेन्शन होत नाही किंवा इन्फोर्समेंट सुद्धा सस्पेंड होत नाही, लक्षात ठेवा. ते आर्टिकल तुम्हाला असतंच.
ते आपण बघूया. तर बघा, आर्टिकल 359 हे आर्टिकल 32 सस्पेंड करतं. फंडामेंटल राईट सस्पेंड करत नाही, पण आर्टिकल 32 सस्पेंड करतं. आणि जे आर्टिकल 32 आहे ते इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स आहे, म्हणजे आर्टिकल फंडामेंटल राईटची इन्फोर्समेंटच थांबवली जाते. तर बघा, सस्पेन्शन ऑफ अदर फंडामेंटल राईट एक्सेप्ट आर्टिकल 20 आणि 21. 20 आणि 21 हे आर्टिकल सस्पेंड होत नाही. तर प्रेसिडेंट सस्पेंड द राईट टू मूव्ह एनी कोर्ट फॉर इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स. तर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही की फंडामेंटल राईट्सचं माझ्या इन्फोर्समेंट किंवा फंडामेंटल राईट्सचं माझ्या व्हायलेशन झाले त्यासाठी कोर्टात जाऊ शकत नाही. हे आर्टिकल इन्फोर्समेंटच रद्द करतोय, आर्टिकल 359. दिस मीन्स फंडामेंटल राईट्स आर नॉट सस्पेंडेड, इन्फोर्समेंट इज सस्पेंडेड. फंडामेंटल राईट्स तुमचे आहेत, पण त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे आर्टिकल 32 सस्पेंड केले जाते, पण त्यामध्ये एक्सेप्शन आहे, म्हणजे आर्टिकल 20 आणि 21 हे सस्पेंड होत नाही, हे लक्षात ठेवा. तसेच बघा, आर्टिकल 32 आत्ता सांगितलं, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहे हे फंडामेंटल राईट्स आहे, टू सेव्ह प्रोटेक्ट अदर फंडामेंटल राईट्स. तुमचे अदर फंडामेंटल राईट्ससाठी तुम्ही कोर्टात जायचा हा फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 32 नुसार. आणि याला डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, हेच हार्ट अँड सोल आर्टिकल 359 नुसार काबीज केलं जाते किंवा सस्पेंड केलं जाते, पण त्यामध्ये आर्टिकल 20 आणि 21 सस्पेंड होत नाही. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे म्हणून रिपीट करतोय. तर बघा, सस्पेन्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स इन प्रेसिडेन्शियल ऑर्डर. आता प्रेसिडेन्शियल ऑर्डर येते आणि त्यामध्ये प्रेसिडेंट सांगतो की कोणते कोणते आर्टिकल सस्पेंड झालेले आहेत. तर बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978 काय केले, नो सस्पेन्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स अंडर आर्टिकल 20 आणि 21. तर 20 आणि 21 काय आर्टिकल आहे ते बघूया आपण. तर बघा, आर्टिकल 20 काय, राईट टू प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्स. अपराधाबद्दल दोषी सिद्धीबाबत संरक्षण. बघा, आपले कोर्टाचं काय, ज्युरिप्रुडन्स काय सांगतंय, इनोसंट टिल प्रोव्हन गल्टी बाय कोर्ट. कारण जो व्यक्ती कोर्टाने जोपर्यंत दोषी होत नाही तोपर्यंत तो इनोसंट असतो, निष्पाप असतो. आता आर्टिकल 21 काय सांगतंय, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तुमच्या जीविताचा अधिकार आहे. हे दोन आर्टिकल कधी सस्पेंड होत नाही कुठल्याही इमर्जन्सी वेळेस, हे लक्षात ठेवा. तर इमर्जन्सी बद्दल आपण काय करू, चार्ट आणि माइंड मॅप्सद्वारे एक रिव्हिजन करूया. तो चॅप्टर परत घेणारच नाही का, रिव्हिजन करूया. बघा पॅरामीटर आर्टिकल. आता नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352 आहे. ग्राउंड्स कुठले आहेत बघा, एक्सटर्नल इमर्जन्सी असेल तर वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रिगेशन. इंटरनल इमर्जन्सी असेल तर आर्मर रिबेलियन, सशस्त्र बंडाळी. आता बघा, 44वी अमेंडमेंट रिप्लेस इंटरनल डिस्टर्बन्स. ज्या ग्राउंडवर इंदिरा गांधी यांनी 1975ची इमर्जन्सी लावली होती, 1975ची इंटरनल इमर्जन्सी इंदिरा गांधी यांनी ज्या इंटरनल डिस्टर्बन्स या ग्राउंडवर लावली होती, लक्षात ठेवा. या कॉन्ट्रोवर्शियल ग्राउंड मग 44वी घटना दुरुस्ती 1978ला मोरारजी सरकारने ते वर्ड्स इंटरनल डिस्टर्बन्स ऐवजी आर्मर रिबेलियन किंवा सशस्त्र बंडाळी हा वर्ड्स यूज करण्यात आला, लक्षात ठेवा. तसेच बघा, अथॉरिटी कोण आहे बघा, प्रेसिडेंट ऑन रिटर्न डायरेक्शन ऑफ कॅबिनेट. हे सुद्धा 44वी घटना दुरुस्ती 1978 काय करण्यात आले, कॅबिनेट हा वर्ड घटनेत टाकण्यात आला आर्टिकल 352 मध्ये. आणि रिटर्न लिखित असेल तरच प्रेसिडेंट इमर्जन्सी लावू शकतो, असं करण्यात आलं. तर बघा, पार्लमेंटरी अप्रुव्हल कसं आहे, 1 मंथ आहे. अगोदर 2 मंथ होतं, पण परत 1 मंथ करण्यात आलं, लक्षात ठेवा. आणि ड्युरेशन किती वेळेस असेल नॅशनल इमर्जन्सीसाठी, तर इनडिफिनिट पिरियड बट नीड्स टू बी अप्रूव्ड एव्हरी 6 मंथ. इनडिफिनिट किती वर्षी नॅशनल इमर्जन्सी चालू शकते, फक्त एव्हरी 6 मंथला, प्रत्येक 6 महिन्याला परवानगी घ्यायची आणि अप्रुव्हल घ्यायचं आणि इमर्जन्सी एक्सटेंड करायची. आता बघा, नॅशनल इमर्जन्सी वेळेस मेजॉरिटी कुठली लागते बघा, स्पेशल 50% ऑफ द टोटल अँड 2/3 ऑफ प्रेझेंट वोटिंग, अशी ही मेजॉरिटी लागते, लक्षात ठेवा. आता रिव्होकेशन नॅशनल इमर्जन्सी कोण काढू शकतोय, तर प्रेसिडेंट काढू शकतोय. बाय लोकसभा विथ सिंपल मेजॉरिटी काढू शकते. लावताना स्पेशल मेजॉरिटी लागते 50% प्लस 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. आणि काढताना प्रेसिडेंट स्वतः काढू शकतो किंवा लोकसभा सिंपल मेजॉरिटीनं नॅशनल इमर्जन्सी काढू शकते. इम्पॅक्ट काय होतं बघा नॅशनल इमर्जन्सीचा, डिव्हिजन ऑफ पॉवर अंडर 7 शेड्यूल डू नॉट होल्ड.
तर जसं 7 लिस्टमधली पॉवर असते युनियन, सेंट्रल, कॉन्करंट लिस्ट, ती होत नाही. सेंटरचा दबदबा वाढतो. स्टेट लिस्ट कन्वर्ट इंटू कॉन्करंट लिस्ट. स्टेट लिस्ट कॉन्करंट लिस्ट प्रमाणे काम करते, म्हणजे त्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा कायदा करू शकतो. तसेच बघा, इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स कॅन बी सस्पेंडेड एक्सेप्ट आर्टिकल 20 आणि 21. फंडामेंटल राईटचं इन्फोर्समेंट सस्पेंड होऊ शकतो फक्त 20 आणि 21 सोडून. त्यातच बघितलं, इफ इमर्जन्सी इज ऑन एक्सटर्नल ग्राउंड्स देन आर्टिकल 19 इज ॲटोमॅटिकली सस्पेंडेड. आत्ताच आपण बघितलं, जर 352च्या रेफरन्सनुसार नॅशनल इमर्जन्सी लावली आणि ती एक्सटर्नल ग्राउंडवर आहे, जे 358 आर्टिकल त्यामध्ये आले, तर आर्टिकल 19 ॲटोमॅटिकली सस्पेंड होते. तर हीच इफ इमर्जन्सी ऑन एक्सटर्नल ग्राउंड्स काय, वॉर और एक्सटर्नल ॲग्रिगेशन, युद्ध किंवा परकीय आक्रमण, आर्टिकल 19 इज ॲटोमॅटिकली सस्पेंडेड. तसेच जर इमर्जन्सी 352 नुसार असेल आणि 359 पुढील आर्टिकलचा रेफरन्स नसेल, तर आर्टिकल 32 सस्पेंड होते. आणि 32 सस्पेंड झाला तर त्याला एक्सेप्शन आहे. म्हणजे काय एक्सेप्शन आहे, आर्टिकल 20 आणि 21 हे सस्पेंड होत नाही. तर बघा, सेंटर कॅन गिव्ह डायरेक्शन टू द स्टेट ऑन एनी मॅटर अँड दे आर कोरेजिव्ह इन नेचर. सेंटर स्टेटला डायरेक्शन देतो. लाईफ ऑफ लोकसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कॅन बी एक्सटेंडेड बाय 1 year. लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल 1 वर्षांनी वाढवू शकतात. लक्षात ठेवा, ही नॅशनल इमर्जन्सी बघितली आपण. तसेच आपण प्रेसिडेंट रूल आणि फायनान्शियल इमर्जन्सी थोडी चार्ट वाईज बघूया. द प्रेसिडेंट रूल बघा, आर्टिकल आहे 356. ग्राउंड्स काय बघा, ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी. ॲथॉरिटी कोण आहे? आता बघा, स्टेटमध्ये आणि राज्यामध्ये यामध्ये फरक आहे, पण इथं लक्षात ठेवा ॲथॉरिटी प्रेसिडेंटच आहे. लक्षात ठेवा, गव्हर्नर चुकून झाले, प्रेसिडेंटच आहे प्रेसिडेंट रूल लावण्यासाठी. लक्षात ठेवा. तर बघा, पार्लमेंटरी अप्रुव्हल असतो 2 months. आता बघा, गव्हर्नर त्यासाठी रिपोर्ट देऊ शकतो, पण प्रेसिडेंटला वाटलं तर प्रेसिडेंट राज्यामध्ये इमर्जन्सी लावू शकतो विदाऊट गव्हर्नरच्या रिपोर्टनुसार. त्यामुळे हा प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती राजवट आहे, म्हणजे प्रेसिडेंटच अथॉरिटी आहे, हे लक्षात ठेवा. 2 month मध्ये पार्लमेंटरी अप्रुव्हल घ्यावा लागतो. तसेच व्हॅलिड फॉर 6 months बियॉन्ड 1 year. 6 months व्हॅलिड असतो हे प्रेसिडेंट रूल लावल्यानंतर. त्याच्यानंतर जर अजून वाढवायचं असेल बियॉन्ड 1 year, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सर्टिफिकेशन इफ नॅशनल इमर्जन्सी इन फोर्स देन ओनली. आता बघा, इलेक्शन कमिशनची परवानगी घ्यावी लागते जर 1 वर्षाच्या वर लावायचं असेल किंवा नॅशनल इमर्जन्सी कुठे असेल तर त्यानुसार. आता बघा, जास्तीत जास्त किती कालावधीसाठी प्रेसिडेंट रूल असतो? कंटिन्यू फॉर मॅक्झिमम 3 वर्ष. 3 वर्ष प्रेसिडेंट रूल लावता येतो. नॅशनल इमर्जन्सी इंडेफिनेट काळासाठी लावू शकतात. सिंपल मेजॉरिटी लागते. लक्षात ठेवा, प्रेसिडेंट रूलसाठी प्रेसिडेंट डज नॉट रिक्वायर पार्लमेंटरी अप्रुव्हल. हे बी लक्षात ठेवा. पार्लमेंट मेक लॉज ऑन स्टेट सब्जेक्ट, नो इम्पॅक्ट ऑन फंडामेंटल राईट. गव्हर्नर ॲडमिनिस्ट्रेट स्टेट एक्झिक्युटिव्ह. तर लक्षात ठेवा, प्रेसिडेंट रूल राष्ट्रपती राजवट लावली तर फंडामेंटल राईट्सवर कुठला इम्पॅक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि गव्हर्नर ॲडमिनिस्ट्रेट करतो स्टेट एक्झिक्युटिव्ह, आणि प्रेसिडेंट ही सिंपल मेजॉरिटीनं ही यूज करतो. आता बघा, आपण फायनान्शियल इमर्जन्सी थोडक्यात बघूया. बघा, फायनान्शियल इमर्जन्सी आर्टिकल 360 आहे. कुठले ग्राउंड्स आहेत? थ्रेट टू फायनान्शियल स्टॅबिलिटी इन क्रेडिट ऑफ इंडिया, हे ग्राउंड्स आहेत. प्रेसिडेंटच लावतो. इथं सुद्धा प्रेसिडेंटच लावतो. लक्षात ठेवा, प्रेसिडेंट रूल 2 month आहे. लक्षात ठेवा, प्रेसिडेंट रूलला सुद्धा 2 monthची परमिशन असते. 2 monthची पार्लमेंटरी 2 महिन्यामध्ये पार्लमेंटरी अप्रुव्हल घ्यावं लागतं. इंडिपेंडेंट पिरियडसाठी असतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. कंटिन्युएशन अंटिल रिव्होक, जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत इंडेफिनेट आहे. प्रेसिडेंट रूल फक्त 3 वर्ष, मॅक्झिमम 3 वर्षासाठी असतो, 3 वर्षासाठी. आणि नॅशनल इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी इंडिपेंडेंट काळासाठी राहू शकते, जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत. आता बघा, फायनान्शियल इमर्जन्सी आपण बघत आहे, त्यासाठी मेजॉरिटी लागते, सिंपल मेजॉरिटी. प्रेसिडेंट डज नॉट रिक्वायर पार्लमेंटरी अप्रुव्हल. लक्षात ठेवा, जर प्रेसिडेंट रूल राष्ट्रपती राजवट आणि फायनान्शियल इमर्जन्सी काढायची असेल, रिव्होकेशन करायचं असेल, तर प्रेसिडेंटला पार्लमेंटरी अप्रुव्हल लागत नाही, प्रेसिडेंट स्वतः काढू शकतो, हे लक्षात ठेवा. रिझर्वेशन ऑफ मनी अँड फायनान्शियल बिल्स फॉर प्रेसिडेन्शियल कन्सिडरेशन. स्टेटची बिल आहेत ते प्रेसिडेंटच्या कन्सिडरेशनची ठेवली जातात जेव्हा आर्थिक आणीबाणी लागते. रिडक्शन ऑफ सॅलरीज ऑफ मेनी कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी. सॅलरी कमी केली जाते लोकांची.
जे कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहेत त्यांची प्रोव्हिजन फॉर प्रेसिडेन्शियल डायरेक्शन, आणि प्रेसिडेन्शियल डायरेक्शन स्टेटला भेटले जाते इकॉनॉमिकल अँगलनुसार, इकॉनॉमिकल इश्यूमध्ये. अशा प्रकारे आपण इमर्जन्सी हा चॅप्टर एक समरी वाईज ॲनालिसिस केला आहे, तरी याचा फायदा होईल तुम्हाला. बघा आता बघा पुढील क्वेश्चन बघा. आता खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राजघटनेत समाविष्ट नव्हती, परंतु ज्याचा समावेश नंतर होणाऱ्या राजघटना दुरुस्तीने बघा आता इथं थोडं दिसत नाही, ब्लर झाले, तर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. तर असा क्वेश्चन आहे बघा, लक्षात ठेवा आपल्याला. तर 42व्या घटना दुरुस्तीने कोणती राजघटनेमध्ये DPSP राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे ऍड केली आहेत, त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तर बघा, एक, कामगारांना काम, निर्वाह, वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी देणे. बी, कामगारांना व्यवस्थापनात सहभागी मिळवता यावा यासाठी पावले उचलणे. सी, सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. डी, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवन सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. आता बघा पर्यायी ऑप्शन बघा, ए, बी आणि सी, 2 बी, सी आणि डी, 3 ए, बी आणि डी, 4 ए, सी, डी. तर बघा याचं योग्य उत्तर आहे बघा. तर बघा लक्षात ठेवा, कामगारांना काम, निर्वाह, वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी देणे हे आपल्या राजघटनेत अगोदरच होतं. ते 42व्या घटना दुरुस्ती 1976ला, जिलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, त्याने ऍड केलेलं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे अगोदरच होतं. हे आर्टिकल 43 आहे, आर्टिकल 43 आहे, त्यामुळे हे इलिमिनेट होतं. आणि जिथे जिथे ए आहे ते इलिमिनेट करा, तुम्हाला योग्य उत्तर सापडेल. तर योग्य उत्तर आहे 2 बी, सी, डी. तर बघा, कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यासाठी पावले उचलणे हे आर्टिकल 43 ए आहे. हे 42व्या घटना दुरुस्तीने हे तिन्ही बी आर्टिकल टाकलेले आहेत, लक्षात ठेवा. हे 43 ए आहे, लक्षात ठेवा. कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यासाठी पावले उचलणे, सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे हे आर्टिकल 39 ए आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन्यजीव सृष्टी याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे हे आर्टिकल 48 ए आहे. तर लक्षात ठेवा, हे बी, सी आणि डी हे 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेले आहे. आणि आर्टिकल 43 जे अगोदरच घटनेत होते. तर बघा, आपण थोडं DPSP बद्दल एक समरी वाईज चर्चा करूया. आता बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण बॉरोवर कॉन्स्टिट्यूशन आहे, बऱ्यापैकी आपण गोष्टी बाहेरून घेतल्या आहेत. जसं स्ट्रक्चरल पार्ट आहे आपण तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधनं घेतलेला आहे. जो पॉलिटिकल पार्ट आहे आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेला आहे. जसे पार्लमेंटरी सिस्टीम आहे, रूल ऑफ लॉ आहे, इन्स्टिट्यूशन ऑफ स्पीकर आहे, लॉ मेकिंग प्रोसिजर आहे, रिट्स आहेत, ह्या ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहेत. जरी ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन अनरिटन कॉन्स्टिट्यूशन असले तरी आपण त्याकडून घेतलेले आहेत. फिलॉसॉफिकल पार्ट्स लक्षात ठेवा, जसं फंडामेंटल राईट्स USA कडून घेतलेलं आहे आपण. आणि DPSP राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतले आहेत. ज्या आयरिश कॉन्स्टिट्यूशनने ती स्पॅनिश कडून बॉरो केल्यात, स्पॅनिश कॉन्स्टिट्यूशन कडून आयरिशने घेतल्यात आणि आयरिश कडून आपण इंडियाने घेतल्यात, लक्षात ठेवा. DPSP आयरिशच्या बाबतीत बोलायचं तर ॲनी बेझंट ह्या आयरिश नागरिक होते, लक्षात ठेवा. त्या भारतामध्ये आले ॲनी बेझंट, त्यांनी होम रूल लीग मध्ये कार्य केलेलं आहे. ॲनी बेझंट ह्या 1917 मध्ये कानपूर अधिवेशनच्या अध्यक्ष होत्या, त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि पहिल्या भारतीय महिला म्हणलं तर सरोजिनी नायडू होत्या, लक्षात ठेवा. 1917च्या कलकत्ता सेशनच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट. आणि कानपूर सेशन जे 1925ला होतं त्याच्या अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या. ज्या पहिल्या भारतीय महिला होत्या ते कानपूरच्या सेशनच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. तर बघा, आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून काय काय घेतलंय आपण, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP, नॉमिनेशन ऑफ मेंबर टू राज्यसभा अँड मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंटचं नॉमिनेशन ऑफ मेंबर टू राज्यसभा. जसं 12 मेंबर असतात जे लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस अँड सायन्स या फील्डमधून, जसे अगोदर सचिन तेंडुलकर नेमले होते, PT उषा यांना नेमलेलं आहे. हे 12 मेंबर राज्यसभेमध्ये असतात. हे नॉमिनेशन मेथड आपण आयरिश कडून घेतलेले आहे, लक्षात ठेवा. आता DPSP बद्दल बघा थोडक्यात. पार्ट 4 मध्ये DPSP आहे. आर्टिकल 36 ते 51 दरम्यान डॉक्टर BR आंबेडकर यांनी
DPSP ला नोवेल फीचर म्हटलं आहे, काहीतरी नाविन्यपूर्ण असे फीचर आहे. DPSP काय करतात बघा, आयडियल ऑफ सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी, सामाजिक आर्थिक लोकशाही स्थापनेचे काम करतात. वेलफेअर स्टेटचे एक नारा देतात. कोण? DPSP. फंडामेंटल फॉर गव्हर्नन्स आहेत, लक्षात ठेवा. नॉन जस्टिसेबल आहेत DPSP, जसं प्रिॲम्बल नॉन जस्टिसेबल आहे, फंडामेंटल ड्युटी नॉन जस्टिसेबल आहे, तसेच DPSP सुद्धा नॉन जस्टिसेबल. लक्षात ठेवा, जस्टिसेबल फक्त फंडामेंटल राईट्स आहे जस्टिसेबल. त्याच्या विरुद्ध तुमच्यावर गदा आली, तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आली, तर तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टला जाऊ शकता. अशा ते जस्टिसेबल आहेत, लक्षात ठेवा. तसेच ग्रॅन्युअल ऑस्टिन एक ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, त्यांना गव्हर्नमेंटने पद्मश्री सुद्धा अवॉर्ड देण्यात आला आहे 2011ला. त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ नेशन आणि भारताच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल त्यांचे पॉझिटिव्ह व्ह्यू आहेत. हे ग्रॅन्युअल ऑस्टिन आपल्या इंडियन फेडरलिझमला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतात, लक्षात ठेवा. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकार्याचं फेडरलिझम आहे असं आपलं ग्रॅन्युअल ऑस्टिन म्हणतात. यांच्याबद्दल भारतीय संविधानाबाबत त्यांचे पॉझिटिव्ह व्ह्यू आहेत, लक्षात ठेवा. तर ते काय म्हणले, DPSP आणि फंडामेंटल राईट्स हे कॉन्शियन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सद्सद विवेक बुद्धीची तत्वे आहेत. कन्सायन्स किंवा कॉन्शियन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसा उच्चार करायचा करा, तर लक्षात राहिलं पाहिजे की ग्रॅन्युअल ऑस्टिन काय म्हणतात, कॉन्सायन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सद्सद विवेक बुद्धीची तत्व आहेत. फंडामेंटल राईट्स आणि DPSP असे ग्रॅन्युअल ऑस्टिन म्हटले, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये 1935ला गव्हर्नर जनरलसाठी बघा इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन होते, जे DPSP प्रमाणेच होते, लक्षात ठेवा, पण ते गव्हर्नर जनरलसाठी होते, लक्षात ठेवा. आता बघा, काही DPSP परत घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आले. जसं 42वी घटना दुरुस्ती 1976 4 DPSP ऍड करण्यात आले. ती कुठले आहे बघा, आर्टिकल 39. त्यामध्ये काय केलं, टू सेक्युअर ऑपॉर्च्युनिटी फॉर हेल्थी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. तर बालकांच्या उद्धारासाठी हेल्थी डेव्हलपमेंट असायला पाहिजे, असे बालकांसाठी हे आर्टिकल 39 करण्यात आले. तसेच आर्टिकल 39A प्रमोट इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड टू पुअर. तर काय, सर्वांना समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, आर्टिकल 39A. तसेच 42वी घटना दुरुस्तीने तिसरं कुठलं ऍड करण्यात आलंय, तर बघा आर्टिकल 43A पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री. तर काय, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगाराचा समावेश, हे सुद्धा ऍड करण्यात आले. तसेच आर्टिकल 48A सेफ गार्डिंग फॉरेस्ट अँड इन्व्हायरमेंट, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवाचे रक्षण करणे, हे 4 DPSP 42वी घटना दुरुस्ती 1976 ऍड करण्यात आले, लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन विचारू शकतात. तसेच बघा 44वी घटना दुरुस्ती 1978 एक DPSP ऍड करण्यात आला, ते म्हणजे आर्टिकल 38 मध्ये चेंज करण्यात आलं. ते म्हणजे स्टेट टू मिनिमाइज इनइक्वॅलिटीज इन इन्कम, स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, जी विषमता आहे. आपण बघा वर्ल्ड इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये आपण विषमतेचे द्योतक बनलेले आहेत. आपली विषमता एवढी डेंजर आहे की आपल्या विषमतेचं म्हणजे 1% लोकांकडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे, असं एक ऑक्सफॉर्मचा रिपोर्ट बी आहे, लक्षात ठेवा. 1% पीपल होल्ड मोर दॅन 90% पीपल्स प्रॉपर्टी. तर बघा यामध्ये काय करण्यात आलं बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002 त्याने एक ऍड करण्यात आलं, लक्षात ठेवा चेंज. 44वी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, इनइक्वॅलिटी विषमता कमी करण्यासाठी स्टेटने प्रयत्न करायला पाहिजे, ही DPSP ऍड करण्यात आली. 86 घटना दुरुस्ती 2002 ने DPSP मध्ये चेंज करण्यात आला. फंडामेंटल राईट्स मध्ये 21A आणलं, जे एलिमेंटरी एज्युकेशन दिलं 6 ते 14 वयोगटासाठी. आणि DPSP मध्ये आर्टिकल 45 मध्ये चेंज केलं, ते म्हणजे 0 ते 6 वर्षापर्यंतचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. 0 ते 6 वर्षापर्यंतचे शिक्षण हे 86वी घटना दुरुस्तीने आपण डिटेल बघितलेलं आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. 86वी घटना दुरुस्तीमध्ये फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीमध्ये आर्टिकल 11वी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली 86वी घटना दुरुस्तीने 2002. ते आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहिलेले आहे, चार्ट तयार करून पाहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच बघा आर्टिकल 45 काय चेंज झालं बघा, स्टेट टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट एज ऑफ 6 years. आर्टिकल 45 मध्ये असं चेंज करण्यात आला. कुठल्या घटना दुरुस्तीने, 86वी घटना दुरुस्तीने. तसेच बघा 97वी घटना दुरुस्ती 2011ला झाली. त्याने काय केलं, एक नवीन फंडामेंटल DPSP ऍड करण्यात आलं, म्हणजे 43B
स्टेट टू प्रमोट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्थाच्या रिलेटेड एक DPSP ॲड करण्यात आली 97वी घटना दुरुस्तीने. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपण डिटेल बघितलेल्या DPSP कशा ॲड करण्यात आल्या. तर लक्षात ठेवा बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 3 DPSP ॲड करण्यात आल्यात. आर्टिकल 39 जी बालकांच्या रिलेटेड आहे, आर्टिकल 39A जी गरीब लोकांच्या कायदेविषयक सल्ल्याच्या रिलेटेड आहे, आर्टिकल 43A जी वर्कर कामगारांच्या पार्टिसिपेशनच्या रिलेटेड आहे, आर्टिकल 48A जी इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. असे 4 DPSP 42वी घटना दुरुस्ती 1976. 44वी घटना दुरुस्ती 1978 आर्टिकल 38 यामध्ये चेंज करण्यात आले जे इनइक्वलिटी विषमतेच्या रिलेटेड आहे. तसेच बघा 86वी घटना दुरुस्ती 2002 ची जी एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. लक्षात ठेवा, आर्टिकल 45 मध्ये चेंज करण्यात आले म्हणजे 0 ते 6 वर्षापर्यंत एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. तसेच 97वी घटना दुरुस्ती 2011 एक DPSP म्हणजे ते 43B स्टेट टू प्रमोट कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्थेच्या रिलेटेड आहे. अशा DPSP मध्ये अमेंडमेंट झालेले आहे. अशा प्रकारे आपण STI प्री 2015 पार्ट 1 डिटेल अनालिसिस केलेला आहे. पार्ट 2 लगेच येईल. आणि थँक्स फॉर कोऑपरेशन.